स्वाध्याय क्रमांक 3 प्रश्न 1 ते 4 साठी सूचना. अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी रिकाम्या जागी अक्षरांचा योग्य गट निवडा. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 B.D. या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी आपल्याला दिलेल्या शब्दांचा गट निवडायचा आहे. त्यामध्ये ऑप्शन नंबर 1 ERA, 2 OAR, 3 RAA, 4 ROA. या ठिकाणी आपण 2 नंबरचं घालणार आहोत. BOA BOARD बोर्ड. या ठिकाणी बोर्ड हा शब्द तयार होतोय म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर आहे. म्हणून 2 नंबरचा गोल या ठिकाणी रंगवायचा आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा .H.K. या ठिकाणी आपण चॉक हे तयार होईल. CHALK चॉक. CAL हे घातल्यानंतर चॉक तयार होतोय म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर झालं. त्यानंतर प्रश्न तिसरा F.O.B.L. या ठिकाणी आपणाला फुटबॉल हे तयार होण्यासाठी काय घालावे लागेल ते पाहू. FOOT फुट. BALL बॉल. या ठिकाणी O इथे T BA आणि L असं ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे म्हणून 3 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी रंगवायचा आहे. त्यानंतर प्रश्न चौथा T.G. या ठिकाणी टायगर प्राण्यांचं नाव बनवायचं आहे आपल्याला. टायगर तयार होण्यासाठी कोणतं TIGER टायगर. 1 नंबरचा ऑप्शन यामध्ये घातल्यानंतर टायगर हे तयार होते म्हणून ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर झालं. म्हणून 1 नंबरचा गोल या ठिकाणी रंगवायचा आहे. प्रश्न 5 ते 8 साठी सूचना. खाली दिलेल्या शब्दाशी जुळणारा आकार पर्यायातून निवडा. प्रश्न 5वा लॅम्प LAMP लॅम्प. यासाठी खाली दिलेले 4 ऑप्शन पैकी आपल्याला आकार ओळखायचा आहे. मग त्यासाठी आपण आकार या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. हे समान आहे म्हणून समान रेषा P जरा खाली आलेला आहे पाय म्हणून थोडं खाली, नंतर वरती समान. L वरती आलेला आहे म्हणून वरती असं करायचं. आणि हा आकार कोठे तयार झालेला दिसत आहे आपल्याला? हा आकार ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसत आहे म्हणून ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर झालं. म्हणून 3 नंबरचाच गोल या ठिकाणी रंगवायचा आहे. त्यानंतर प्रश्न 6वा वॉटरमेलन. या ठिकाणी खाली कोणतंही अक्षर आलेलं नाही त्यामुळे सरळ रेष ओढून घ्यायची. नंतर वरती Lच्या ठिकाणी वरती जायचं, पुन्हा खाली यायचं सरळ असं. Tच्या ठिकाणी वरती जायचं, पुन्हा खाली यायचं आणि हे जोडून घ्यायचं. हा आकार कोणता तयार होतोय? 2 वेळा वरती गेलेला आहे, खालून सरळ आहे. हा आकार ऑप्शन नंबर 2 मध्ये मिळतोय म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर झालं. प्रश्न 7वा कलर. आता या ठिकाणी त्याचा आकार काढून घ्यायचा आहे आपल्याला. असं Lच्या ठिकाणी वरती, पुन्हा खाली आणि पुन्हा हे सरळ. या ठिकाणी असा शेप ह्या 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये तयार होतोय म्हणून हे 2 नंबरचं याचं उत्तर झालं. प्रश्न क्रमांक 8 टायगर. आता या ठिकाणी हे असं G खाली आले म्हणून पुन्हा हे असं आणि Tच्या ठिकाणी वरती गेलेलं असा ऑप्शन 4 नंबरला दिसत आहे म्हणून 4 नंबरचं ऑप्शन हे याचं उत्तर झालं. प्रश्न 9 ते 11 साठी सूचना. प्रश्नातील शब्दांचे पहिले अक्षर घेऊन तयार होणाऱ्या चवीचा योग्य पदार्थ पर्यायामध्ये शोधा. आता आपणाला हे 3 प्रश्न दिलेत.
त्यातील प्रत्येक याचा एक एक शब्द घ्यायचा आहे आपण. पहिला अक्षर, प्रत्येक शब्दातलं पहिलं अक्षर घ्यायचं आहे आणि त्यापासून जो चवीचा शब्द तयार होतो तो खालील ऑप्शन मधून कोणत्या पदार्थाचा असतो हे सांगायचं आहे. आता या ठिकाणी सन मधलं यस, वॉटर मध्ये डब्ल्यू, एट म्हणजे ई, एग मध्ये ई आणि टीथ मध्ये टी, असं पहिले अक्षर प्रत्येक शब्दाचं घ्यायचं आहे. मग आपण स्पेलिंग तयार करू. येस मधलं, सन मधलं यस, वॉटर मधलं डब्ल्यू, एट मधलं ई, एग मधलं ई आणि टीथ मधलं टी. या ठिकाणी स्वीट हा चवीचा गोड पदार्थ, चवीचा योग्य पदार्थ तयार झालेला आहे प्रत्येक शब्दातलं पहिलं अक्षर घेऊन. आता खालच्या ऑप्शन मध्ये गोड असं काय असतं ते याचं उत्तर आहे. लेमन, शुगर, 3 नंबरचा ऑप्शन चिली आणि सॉल्ट. यामध्ये गोड काय असते तर शुगर ही गोड असते, स्वीट असते, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर झालं. म्हणून 2 नंबरचा गोल या ठिकाणी रंगवायचा आहे. त्यानंतर प्रश्न 10वा. सॅट, ओल, अम्ब्रेला, रॅट. याही ठिकाणी प्रत्येक शब्दातलं पहिलं अक्षर घ्यायचं आणि तयार करायचं चवीचा पदार्थ कोणता असतो त्याचं ते तयार करून नंतर तो कोणता पदार्थ असतो ते ह्या ऑप्शन मधून शोधायचं आहे. सॅट मधलं येस घेतलं, ओल मधलं ओ घेतलं, नंतर अम्ब्रेलातलं यू आणि रॅट मधलं आर. सोर, सोर म्हणजे काय आंबट. मग आंबट काय असतं. ऑप्शन नंबर 1 लेमन, 2 शुगर, 3 चिली आणि 4 सॉल्ट. आता लिंबू हे आंबट असते, शुगर गोड असते, चिली तिखट असते, चिली म्हणजे मिरची, सॉल्ट खारट असतोय मीठ, म्हणून सोर हे आंबट. आंबट काय असते लेमन, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर झालं. प्रश्न 11. सी, ऍपल, लाईट, टाइम, येस. या ठिकाणी प्रत्येकातलं पहिलं अक्षर घ्यायचं. सी मधलं यस, ऍपल मधलं ए आणि लाईट मधलं यल, टाइम मधलं टी आणि येस मधलं ई. सॉल्टी म्हणजे खारट. आता खाली दिलेल्या ऑप्शन पैकी खारट काय असते ते पाहायचं आणि ते त्याचं उत्तर होते. प्रश्न 11व्यातलं ऑप्शन 1 लेमन, 2 शुगर, 3 चिली आणि 4 सॉल्ट. लेमन कसं असतंय लिंबू आंबट असते, शुगर म्हणजे साखर गोड असते, चिली म्हणजे मिरची, मिरची तिखट असते आणि सॉल्ट म्हणजे मीठ, मीठ हे खारट असते. म्हणून 4 नंबरचा ऑप्शन हे याचं उत्तर झालं. म्हणून 4 नंबरचा गोल या ठिकाणी रंगवायचा आहे. त्यानंतर पुढे प्रश्न 12 व 13 साठी सूचना. अक्षरे जुळवून प्राण्यांचे योग्य नाव ओळखा. आता या ठिकाणी PELHATNE ही अक्षरे दिली आहेत आणि ऑप्शन खाली दिलेले आहे. त्यापैकी प्राण्यांचे नाव शोधायचे आहे. मग या ठिकाणी 4 नंबरला इलिफंट दिलेलं आहे. हे प्राण्याचं नाव होते. इलिफंट म्हणजे हत्ती, म्हणून 4 नंबरचं ऑप्शन हे याचं उत्तर झालं. म्हणून 4 नंबरचा गोल या ठिकाणी रंगवायचा आहे. त्यानंतर GTERI यापासून प्राण्यांचं नाव बनवायचं आहे. मग या ठिकाणी ऑप्शन 4 दिले आहेत. त्यातील 3 नंबरचं टायगर हे ऑप्शन बरोबर आहे. प्राण्यांचं नाव टायगर म्हणजे वाघ हे तयार होते, म्हणून 3 नंबरचा गोल या ठिकाणी रंगवायचा आहे. त्यानंतर पुढे प्रश्न 14 व 15 साठी सूचना. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा. 14वा प्रश्न बॉय. आता या ठिकाणी हे कसं होतंय, हे बी वरती जाते, ओ वासन, वाय खाली येते, म्हणून हा पर्याय. मग आता कॅट, कॅटसाठी कसं येणार, हे असं आणि टीच्या ठिकाणी वरती जाणार. मग असा कोणता आहे, ऑप्शन नंबर 2 असा पर्याय, म्हणून 2 नंबरचा गोल या ठिकाणी रंगवायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी बुक दिलेलं आहे, ते इथं असं लिहून पाहायचं. त्याचा शेप असा होतोय. मग हे चौकोनामध्ये मावेल असं 4 पर्यायातून आपल्याला शोधून काढायचं आहे. बॉल घेतलं तर ते वरती जाणार एलच्या ठिकाणी, पुन्हा बीच्या ठिकाणी. पिंक घेतलं तर हे पीचं खाली, पुन्हा हे
हे वरती जाऊन हा असा शेप तयार होणार, पुन्हा हा एलच्या ठिकाणी वरती जाणार, पण आपल्याला असा चौकोनात मावेल, ह्या आयतात असा मावेल असा शोधायचा आहे. मग मून बरोबर असा आयतामध्ये मावतोय, म्हणून 4 नंबरचं ऑप्शन हे याचं उत्तर झालं. म्हणून 4 नंबरचाच गोल या ठिकाणी रंगवायचा आहे.